हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल केम मंत्रा 32 बाय पद्मजा. आज आपण या व्हिडिओमध्ये बघतोय क्वांटम नंबर्स वरती एमसीक्यूज. क्वांटम नंबर्सचे व्हिडिओज आपले कंप्लीट झालेले आहेत. चारही क्वांटम नंबर डिटेल्स मध्ये आपण स्टडी केलेले आहेत. आपण स्टार्ट करतोय क्वेश्चन नंबर 1. Which quantum number determines the size of an orbital? ऑर्बिटलची साईज कोणता क्वांटम नंबर डिटरमाइन करतो असा क्वेश्चन आहे. ऑप्शन ए azimuthal quantum number, option B principal quantum number, option C magnetic quantum number, option D spin quantum number. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय करतो? साईज ऑर्बिटलची डिटरमाइन करतो. एन ची व्हॅल्यू 1 असेल तर साईज कमी असेल, एन ची व्हॅल्यू 2 असेल तर 1 पेक्षा साईज त्या ऑर्बिटलची जास्त असेल. क्वेश्चन नंबर 2 बघा. The shape of an orbital is determined by. ऑर्बिटलचा शेप काय डिटरमाइन करतो? ठीक आहे, म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर करतो, मॅग्नेटिक क्वांटम नंबर करतो का काय? ठीक आहे, ऑप्शन ए आहे एन, ऑप्शन बी एम, ऑप्शन सी एल, ऑप्शन डी एस. ऑर्बिटलचा शेप कोणता क्वांटम नंबर डिटरमाइन करतो? ठीक आहे, करेक्ट आन्सर काय आहे बघा? ऑप्शन सी एल. azimuthal क्वांटम नंबर काय करतो? ऑर्बिटलचा शेप डिटरमाइन करतो. एल ची व्हॅल्यू जर 0 असेल तर ऑर्बिटल कोणता असेल? एस असेल, आणि एस ऑर्बिटल असतं ते काय असतं? स्फेरिकल असतं. एल ची व्हॅल्यू 1 असेल तर ऑर्बिटल असतं पी ऑर्बिटल. पी ऑर्बिटल आपल्याला माहितीये काय असतं? डम्बेल शेप असतं. असंच एल ची व्हॅल्यू काय सांगतं आपल्याला? ऑर्बिटलचा शेप काय आहे हे सांगतं. क्वेश्चन नंबर 3 बघा. द व्हॅल्यू ऑफ एल फॉर ए पी ऑर्बिटल इज. पी ऑर्बिटल साठी एल ची व्हॅल्यू काय असेल? ऑप्शन ए 0, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 3. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय आहे याचं? ऑप्शन बी 1. मी आता सांगितलं एल ची व्हॅल्यू 0 असेल तर एस ऑर्बिटल असेल, एल ची व्हॅल्यू 1 असेल तर पी ऑर्बिटल असेल, 2 असेल तर डी, 3 असेल तर एफ ऑर्बिटल असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4. The maximum number of orbitals in a subshell with L is equal to 2. L ची व्हॅल्यू 2 असताना ऑर्बिटल्स जास्तीत जास्त किती असू शकतात असा क्वेश्चन आहे. ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 9. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय आहे याचं? ऑप्शन बी 5. ठीक आहे, मॅक्झिमम नंबर ऑफ ऑर्बिटल्स विचारलेत. सबशेल जेव्हा एल ची व्हॅल्यू काय असेल? 2 असेल. एल ची व्हॅल्यू 2 असताना ऑर्बिटल कोणता असतं? डी ऑर्बिटल असतं. आपल्याला माहितीये डी मध्ये किती व्हॅल्यूज येऊ शकतात? डी ऑर्बिटल्स मध्ये सबशेल किती असू शकतात? तर 5 ऑर्बिटल्स असू शकतात. त्याच्या व्हॅल्यू काय असतात? -2, -1, 0, +1, +2 अशा 5 ऑर्बिटल्स असतील. क्वेश्चन नंबर 5 बघा. फॉर n इज इक्वल टू 3 पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एल आर. एन ची व्हॅल्यू 3 असताना एल च्या कोणकोणत्या व्हॅल्यूज पॉसिबल आहेत? ऑप्शन ए 0 ओनली, ऑप्शन बी 0, 1, ऑप्शन सी 0, 1, 2, ऑप्शन डी 1, 2, 3. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय आहे बघा याचं? ऑप्शन सी 0, 1, 2. कसं आलं हे? एन ची व्हॅल्यू 3 असताना एल च्या पॉसिबल व्हॅल्यूज कोणत्या असतात? 0 to n-1. फॉर्म्युला आपण हा यूज करतो. 0 पासून n-1 एवढ्या काय असू शकतात? एल व्हॅल्यूज असतात. मग 0 इन्क्लूड होतो आणि n-1 म्हणजे 3-1 2 पर्यंत जाईल. 0, 1, 2 अशा 3 व्हॅल्यूज येतील. क्वेश्चन नंबर 6 बघा. द मॅग्नेटिक क्वांटम नंबर रिप्रेझेंट्स. मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय रिप्रेझेंट करतो? ऑप्शन ए साइज ऑफ ऑर्बिटल, ऑप्शन बी शेप ऑफ ऑर्बिटल, ऑप्शन सी ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल, ऑप्शन डी स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन. करेक्ट आन्सर काय याचं? ऑप्शन सी ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल. मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय सांगतो? ऑर्बिटल ओरिएंट कसं झालंय हे सांगतो. मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज प्लस पासून मायनस पर्यंत असतात. जर एल ची व्हॅल्यू 2 असेल तर मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू काय असतात? -2, -1, 0, +1, +2. क्वेश्चन नंबर 7 बघा. द स्पिन क्वांटम नंबर कॅन हॅव व्हॅल्यूज. स्पिन क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू काय काय असू शकतात? ऑप्शन ए 0 and 1, ऑप्शन बी -1 and +1, ऑप्शन सी -1/2 and +1/2, ऑप्शन डी 0 and -1/2. करेक्ट आन्सर काय आहे याचं? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी -1/2 and +1/2. स्पिन क्वांटम नंबरच्या 2च व्हॅल्यू असतात, त्यामुळे चारही ऑप्शन मध्ये 2-2च व्हॅल्यू दिलेल्या आहेत.
पण करेक्ट काय आहे त्याच्यातलं +12 आणि -12 या दोनच व्हॅल्यू स्पिन क्वांटम नंबरच्या असू शकतात. क्वेश्चन नंबर 8 बघा. The maximum number of electrons in n is equal to 2 shell is n ची व्हॅल्यू 2 असताना त्याच्यात मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स आपण किती फिल करू शकतो. ऑप्शन A 2, ऑप्शन B 4, ऑप्शन C 6, ऑप्शन D 8. किती इलेक्ट्रॉन्स आपण फिल करू शकतो. करेक्ट आन्सर काय आहे बघा याचं. ऑप्शन D 8 इलेक्ट्रॉन्स आपण फिल करू शकतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारलं तर आपण फॉर्म्युला यूज करतो 2n². n चा स्क्वेअर करतो इंटू 2 करतो. n ची व्हॅल्यू 2 आहे. 2 चा स्क्वेअर 4 इंटू 2 इज इक्वल टू 8 येते. असं का करतो आपण. ऑर्बिटल्स आपण काढतो तेव्हा n चा स्क्वेअर करतो. n स्क्वेअर एवढ्या ऑर्बिटल्स असतात. मग प्रत्येक ऑर्बिटल मध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन्स फिल करू शकतो. म्हणून नंबर ऑफ ऑर्बिटल्स इंटू 2 केलं जातं. कशासाठी. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिटरमाइन करण्यासाठी. क्वेश्चन नंबर 9 बघा. टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन n इज इक्वल टू 3 शेल इज. आता तोच क्वेश्चन आलाय मी मागे एक्सप्लेन केला. नंबर ऑफ ऑर्बिटल्स विचारलेत n इज इक्वल टू 3 शेल असताना. ऑप्शन A 3, ऑप्शन B 5, ऑप्शन C 7, ऑप्शन D 9. किती ऑर्बिटल्स असू शकतात असं विचारलंय. करेक्ट आन्सर काय आहे याचं. ऑप्शन D 9. ऑर्बिटल्स विचारलं तर आपण काय करतोय n स्क्वेअर करतोय आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारले तर आपण काय करतोय 2n² करतोय. क्वेश्चन नंबर 10 बघा. इफ L इज इक्वल टू 0 द सबशेल इज. L ची व्हॅल्यू 0 असताना सबशेल कोणतं असेल. ऑप्शन A S, ऑप्शन B P, ऑप्शन C D अँड ऑप्शन D F. कोणतं ऑर्बिटल असेल L ची व्हॅल्यू 0 असताना. करेक्ट आन्सर काय आहे. ऑप्शन A S. L ची व्हॅल्यू 0 असताना ऑर्बिटल कोणतं असेल. S असेल. L ची व्हॅल्यू 1 असताना P असेल. L ची व्हॅल्यू 2 असताना D असेल. L ची व्हॅल्यू 3 असताना F ऑर्बिटल असेल. क्वेश्चन नंबर 11 बघा. फॉर D ऑर्बिटल्स द व्हॅल्यू ऑफ L इज. L ची व्हॅल्यू D ऑर्बिटल साठी काय असेल असा क्वेश्चन आहे. मी आता सांगितलं काय असेल. ऑप्शन A बघा 1, ऑप्शन B बघा 2, ऑप्शन C 3, ऑप्शन D 4. करेक्ट आन्सर काय असेल याचं. ऑप्शन B 2. D ऑर्बिटल साठी L ची व्हॅल्यू 2 असते. क्वेश्चन नंबर 12 बघा. नंबर ऑफ पॉसिबल m व्हॅल्यूज फॉर L इज इक्वल टू 1 इज. L ची व्हॅल्यू 1 असताना पॉसिबल m च्या व्हॅल्यूज काय आहेत असं विचारलेलं आहे. नंबर ऑफ पॉसिबल m व्हॅल्यूज किती असू शकतात असं विचारलंय. ऑप्शन A 1, ऑप्शन B 2, ऑप्शन C 3 अँड ऑप्शन D 5. किती ऑर्बिटल्स किंवा किती पॉसिबल m व्हॅल्यू असू शकतात L व्हॅल्यू 1 असताना. करेक्ट आन्सर काय आहे. ऑप्शन C 3. L ची व्हॅल्यू 1 असताना आपल्याला माहिती आहे ऑर्बिटल्स कोणते असतात. P ऑर्बिटल्स असतात. मग P मध्ये आपल्याला माहिती आहे 3 ऑर्बिटल्स असतात. Px, Py आणि Pz. त्याच्यामुळे आन्सर काय आलेला आहे 3 आलेला आहे. आणि त्याच्या m व्हॅल्यूज काय असू शकतात. -1, 0 आणि +1. क्वेश्चन नंबर 13 बघा. द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ L फॉर n इज इक्वल टू 4 इज. n ची व्हॅल्यू 4 असताना L ची मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे असा क्वेश्चन आहे. बघा परत सांगते. n ची व्हॅल्यू 4 असताना L ची मॅक्झिमम व्हॅल्यू काय असेल. ठीक आहे. ऑप्शन A 2, ऑप्शन B 3, ऑप्शन C 4, ऑप्शन D 1. करेक्ट आन्सर काय आहे याचं. ऑप्शन B 3. कसं आलं हे तर n ची व्हॅल्यू 4 असताना L च्या व्हॅल्यू आपण कशा काढतो 0 2 n -1. n ची व्हॅल्यू आपण काय भरली 4 भरली. 4 - 1 काय आलं 3 आलं. कोणकोणत्या व्हॅल्यू येतात मग 0, 1, 2 आणि 3. मग त्यातली मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आहे 3 आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय आलेला आहे 3 आलेला आहे. क्वेश्चन नंबर 14 बघा. Which quantum number is related to Pauli's exclusion principle? Pauli's exclusion principle कोणत्या क्वांटम नंबरशी रिलेटेड आहे असा क्वेश्चन आहे. ऑप्शन A N, ऑप्शन B L, ऑप्शन C M अँड ऑप्शन D S. ठीक आहे. करेक्ट आन्सर काय आहे याचं. ऑप्शन D S. स्पिन क्वांटम नंबर हा पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल वरती रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 15 बघा. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स इन ए पी सबशेल इज. पी सबशेल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स आपण किती फिल करू शकतो. ठीक आहे. ऑप्शन A 2, ऑप्शन B 4, ऑप्शन C 6, ऑप्शन D 8.
करेक्ट आन्सर काय असेल याचं? ऑप्शन सी 6. पी सबशेल मध्ये आपल्याला माहिती आहे आपण काय करतो? 6 इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम फिल करू शकतो, ज्याच्यात 3 ऑर्बिटल्स असतात. 3 ऑर्बिटल्स असले की 3 into 2 टोटल इलेक्ट्रॉन्स किती येतात? 6 इलेक्ट्रॉन्स येतात. तर हे होते क्वांटम नंबर्स वरचे एमसीक्यू. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहे आपण शिकलेल्या ऍसिड्स आणि बेसेसच्या थेरीज ज्या आहेत त्याच्यावरतीचे एमसीक्यू. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.